नवरात्र उत्सवामध्ये महादेवी माधुरी हत्तीण आता पुन्हा नांदणी मठामध्ये येण्याची चिन्ह ही कमीच दिसत आहेत। राज्य सरकार नांदणी मठ आणि वनताराकडून हायपॉवर कमिटीकडे अर्ज सुद्धा सादर झालाय, मात्र तातडीनं सुनावणी घेण्यास हायपॉवर कमिटीनं नकार असल्याची माहिती सध्या समोर येते आहे आणि वनतारा प्रशासनाकडून अहवाल आल्यानंतरच हा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि वनतारा प्रशासनाचा अहवाल येण्यास उशीर होत असल्यानं आता नवरात्र उत्सवामध्ये हत्तीण मिळण्याची शक्यता ही कमीच दिसते आणि महादेवी हत्तीण पुन्हा आली नाही तर भाविकांची मात्र नाराजी वाढू शकते अशी ही शक्यता सध्या समोर येते आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण बघतोय नवरात्र उत्सवामध्ये आता महादेवी ही माधुरी हत्तीण नांदणी मठामध्ये पुन्हा परतण्याची शक्यता कमी दिसते, त्यामुळे भाविक सुद्धा कुठेतरी नाराज होऊ शकतात। या संदर्भात अगदीच या सगळ्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं असेल तर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली होती आणि सुनावणीनंतर एक बाब स्पष्टपणे समोर आली होती। न्यायालयाने राज्य सरकार, नांदणी मठ आणि वनतारा या सगळ्यांना हाय पॉवर कमिटीकडे अर्ज करण्यास सांगितलं होतं आणि त्यानुसार या संदर्भामध्ये हाय पॉवर कमिटीकडे अद्यापपर्यंत नांदणी मठामध्ये माधुरी हत्तीणीला पाठवण्याच्या संदर्भातला कुठलाही अहवाल अद्यापपर्यंत आलेला नाही। त्यामुळे वनतारा प्रशासनाच्या अहवालाचा वेट अँड वॉच करताना आपल्याला नांदणी मठ पाहायला मिळतोय। राज्य सरकार देखील या सगळ्या संदर्भामध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करत असल्याची समजते आणि वनतारा प्रशासनाचा अद्यापर्यंत अहवाल न आल्यानं सोमवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवात हत्तीण मिळण्याची शक्यता कमी व्यक्त केली जाते। त्यामुळे वनतारा प्रशासनाने जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत ही कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीण परत जाणार नाही अशी माहिती मिळत आहे। त्यामुळे लवकरात लवकर वनतारा प्रशासनाकडे जेव्हा हायपॉवर कमिटीला हा अहवाल सादर केला जाईल त्यानंतरच माधुरी हत्तीणीचा मार्ग जो आहे कोल्हापूरमध्ये जाण्याचा मोकळा होणार आहे। बरोबर, नक्कीच शिवाजी। खरं तर भाविकांकडून या संदर्भात काय प्रतिक्रिया समोर येते हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।